गोवा न्यूज डेलीमध्ये आपले स्वागत आहे. जे श्रोते नवीन आहेत ना, त्यांनी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हो, नक्कीच. आणि आजचा आपला विषय खूपच विशेष आणि रंजक आहे. अगदी. आज आपण एका सखोल चर्चेसाठी एकत्र आलो आहोत. विषय आहे फोंडा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती. विशेषतः माजी कृषी मंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर तिथे जी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे ना, त्याबद्दल. हो, ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांचं निधन झालं आणि आता 9 एप्रिल 2026 रोजी तिथे पोटनिवडणूक होत आहे. बरोबर. आणि या पोटनिवडणुकीत जिंकण्याची सर्वात जास्त शक्यता कोणाची आहे, हेच आपण आजच्या या सखोल विश्लेषणात शोधून काढणार आहोत. त्यासाठी आपण खूप साऱ्या स्रोतांचा अभ्यास केलाय. म्हणजे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी असेल किंवा गोयंकरपण, देव डिस्कोर्स आणि डायजी वर्ल्ड सारख्या माध्यमांमधल्या बातम्या असतील. हो, आणि एडीआर म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मचा अहवाल सुद्धा आपण पाहणार आहोत. पण हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची तटस्थतेची घोषणा मला इथे करायची आहे. हो, ती खूप गरजेची आहे. या संपूर्ण चर्चेत भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांसारख्या विविध पक्षांचा संदर्भ वारंवार येईल. पण लक्षात घ्या, आम्ही कोणत्याही विचारधारेचं किंवा पक्षाचं समर्थन करत नाही आहोत. अगदी बरोबर. आपला उद्देश फक्त आणि फक्त उपलब्ध माहिती आणि मूळ स्रोतांमध्ये मांडलेले मुद्दे निष्पक्षपणे श्रोत्यांसमोर मांडणे हा आहे. होय. तर मग आपण सुरुवात करूया. मला ना रवी नाईक यांचा राजकीय प्रभाव एखाद्या वटवृक्षासारखा वाटतो. वटवृक्ष म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय नेमकं? म्हणजे बघा, त्यांनी जवळपास 40 वर्ष ही जागा राखली. तो वटवृक्ष इतका विशाल होता की त्याच्या सावलीत इतर कोणतेही राजकीय नेतृत्व तिथे फारसं वाढूच शकलं नाही. हे वर्णन अगदी चपखल आहे. पण आता तो महाकाय वृक्ष कोसळल्यानंतर काय होते की नवीन रोपांना सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. मोठी चुरस लागलीये तिथे. पण मला एक सांगा, तो वटवृक्ष खरंच शेवटपर्यंत तितकाच भक्कम होता का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आपल्याला 2022च्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीतून मिळतं. ती आकडेवारी खरं तर खूप धक्कादायक आहे. धक्कादायक म्हणजे? काय होतं त्या आकडेवारीत तसं? बघा, 2022 मध्ये रवी नाईक हे भाजपमध्ये होते. त्यांना एकूण 7,514 मते मिळाली होती. हं. आणि त्यांच्या विरोधात कोण होतं? त्यांच्या विरोधात मगोपकडून केतन प्रभू भाटेकर लढत होते आणि त्यांना मिळाली 7,437 मते. एक सेकंड, 7,514 आणि 7,437 म्हणजे विजयाचं अंतर फक्त 77 मतांचं होतं. हो, फक्त 77 मते. विचार करा. बापरे, 77 मतं म्हणजे काय? एखाद्या मोठ्या सोसायटीतले किंवा 2-3 इमारतींमधले मतदार एकत्र केले तरी तेवढी मतं होतात. अगदी तेच. आणि इथे एडीआरचा डेटा खूप काही सांगून जातो. काय म्हणतो एडीआरचा डेटा? त्यांच्या अहवालानुसार रवी नाईक हे अत्यंत प्रबळ उमेदवार होते. त्यांची संपत्ती 10 कोटींहून अधिक होती. त्यांच्याकडे प्रचंड अनुभव होता. हो, ते तर आहेच. तरीही एका नवीन उमेदवाराने त्यांना इतकी अटीतटीची लढत दिली. यातून स्पष्ट होतं की फोंड्यातील जनता आता एकाधिकारशाहीला सहज आव्हान देऊ शकते. म्हणजे तो वटवृक्ष मुळातूनच हलू लागला होता तर. आणि याच 77 मतांच्या फरकामुळे आता उमेदवारीवरून एवढी मोठी ओढाताण सुरू आहे ना? हो ना. इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे भाजपमधील सध्याची कोंडी. त्यांना आता खूप मोठा निर्णय घ्यायचा आहे. कोणता निर्णय? त्यांना रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक किंवा रॉय नाईक यांना तिकीट द्यायचं आहे की विश्वनाथ दळवी किंवा अपूर्व दळवी यांसारख्या कार्यकर्त्यांना. म्हणजे थेट राजकीय वारसदार विरुद्ध तळागाळातील नेतृत्व असा हा सामना आहे तर. अगदी बरोबर. अपूर्व दळवी यांची तरुणांमध्ये खूप मोठी क्रेज आहे. त्यामुळे जुने कार्यकर्ते आक्रमकपणे मागणी करत आहेत की तिकीट एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला मिळावं. पण इथे ना मी थोडा वेगळा विचार मांडू इच्छितो. म्हणजे आपण थोडा प्रतिप्रश्न करूया. हो, सांगा ना. काय विचार आहे तुमचा? आपण नेहमी घराणेशाही या शब्दाला खूप नकारात्मक अँगलनं पाहतो. पण काय केवळ राजकीय वारसा असल्यामुळे एखादा उमेदवार जनतेशी जोडलेला नसतो असा थेट निष्कर्ष काढणं योग्य आहे का? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की वारसा असणं हा नेहमीच दोष नसतो? हो ना. म्हणजे हा फक्त विरोधकांनी फॅमिली राज विरुद्ध सेट केलेला नॅरेटिव्ह असू शकतो ना? जर एखाद्या मुलानं आपल्या वडिलांना 40 वर्ष लोकांचे प्रश्न सोडवताना पाहिलं असेल तर त्यालाही त्या व्यवस्थेची चांगली जाण असू शकते. तुमचा हा मुद्दा अजिबात चुकीचा नाहीये. राजकीय वारसा असणं म्हणजे उमेदवाराची क्षमता नसणं असं मुळीच नाही. हां.
पण राजकारणात केवळ वारशावर किंवा सहानुभूतीवर विसंबून राहणं खूप धोकादायक ठरू शकतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे माथनी साल्लाणा यांची पोटनिवडणूक. अच्छा, गोव्यातलीच ती निवडणूक ना? हो. तिथे नेमकं काय झालं होतं? हो. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने ती पोटनिवडणूक प्रचंड बहुमताने जिंकली होती, कारण तेव्हा सहानुभूतीची मोठी लाट होती. मग पुढे काय झालं? जेव्हा पुढची सार्वत्रिक निवडणूक आली ना, तेव्हा मात्र त्या पराभूत झाल्या. अरे बापरे, म्हणजे सहानुभूतीची लाट नेहमीच टिकत नाही तर? अगदी तसंच. मतदार भावनिक होऊन एकदा मतदान करू शकतात, पण दीर्घ काळ टिकण्यासाठी स्वतःची प्रशासकीय क्षमता सिद्ध करावीच लागते. हे खूपच महत्वाचं निरीक्षण आहे. पण या भाजपच्या कोंडीचा फायदा काँग्रेस नक्कीच घेऊ पाहत असेल ना? हो, काँग्रेसने तर इथे एक अत्यंत चतुर खेळी केली आहे. कोणती खेळी? तुम्हाला आठवतंय मगाशी आपण केतन भाटीकरांचा उल्लेख केला होता, ज्यांनी रवी नाईकांना घाम फोडला होता? हो, 77 मतांनी जे हरले होते तेच ना? हो, तेच. आता ते काँग्रेसमध्ये आले आहेत आणि गोयमकर पंचवृत्तानुसार त्यांनाच तिकीट मिळण्याची सर्वाधिक शक्यता आहे. हे तर खूपच रंजक आहे. पण काँग्रेसमध्ये जे आधीपासून जुने नेते आहेत, त्यांचे काय? त्यांनी विरोध नाही केला? इथेच काँग्रेसचं खरं यश आहे. 2022 मध्ये काँग्रेसचे उमेदवार असलेले राजेश वेरेकर आहेत ना? हो, ज्यांना बरीच मतं मिळाली होती. हो, त्यांना 6,839 मते मिळाली होती. त्यांनी चक्क भाटीकर यांना पाठिंबा दर्शवला आहे. वा, म्हणजे काँग्रेसने अंतर्गत मतभेद खूप चांगल्या प्रकारे हाताळले आहेत तर? पण आपण फक्त भाजप आणि काँग्रेसबद्दलच बोलतोय. आम आदमी पार्टी काय करतेय फोंड्यात? इथेच हा विषय खरोखरच रंजक बनतो बघा. भाजप आणि काँग्रेस हे वारसा आणि पक्षीय रणनीतीमध्ये अडकलेत. पण आप थेट लोकांच्या दैनंदिन समस्या घेऊन मैदानात उतरलाय. मला ना आपची ही रणनीती एखाद्या नवीन स्टार्टअप सारखी वाटते. स्टार्टअप ते कसं काय? म्हणजे बघा, जेव्हा दोन मोठ्या जुन्या कंपन्या एकमेकांशी लढण्यात मग्न असतात ना, तेव्हा ते बऱ्याचदा मूळ ग्राहकाला विसरतात. बरोबर. अशा वेळी एक स्टार्टअप येतो आणि थेट ग्राहकांच्या सर्वात मोठ्या समस्येवर, ज्याला आपण पेन पॉइंट म्हणतो, त्यावर बोट ठेवतो. फोंड्यात ती समस्या आरोग्य व्यवस्था आहे असं मला वाटतं. तुमचं हे स्टार्टअपचं उदाहरण एकदम अचूक आहे. अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच फोंड्याला भेट दिली होती. हो, त्यांनी काही मोठ्या घोषणा केल्यात ना तिथे? हो, त्यांनी आश्वासन दिलंय की आयडी हॉस्पिटलचं रूपांतर एका चांगल्या रुग्णालयात करू आणि गोमंतकीयांना 10 लाख रुपयांची आरोग्य विमा योजना देऊ. पण माझ्या मनात एक शंका आहे. 2022 मध्ये ॲपच्या उमेदवाराला किती मतं मिळाली होती? सुरेल टिल्वे होते त्यांचे उमेदवार. त्यांना फक्त 620 मते मिळाली होती. फक्त 620? मग आता अचानक ते थेट जिंकण्याची भाषा कशी करत आहेत? कारण प्रशासकीय वास्तवातून लोकांमध्ये खूप संताप आहे. फोंडियातील लोकांना साध्या उपचारांसाठी गोमेकॉमध्ये म्हणजे जीएमसीत जावं लागतं. आणि तिथे सर्वात मोठी समस्या अशी आहे की स्थानिक आमदाराच्या रेफरलशिवाय बेड मिळत नाही. बापरे, म्हणजे उपचारांसाठी ही राजकीय वशिलेबाजी. हो, आणि त्यामुळेच लोक वैतागले आहेत. ॲप ही निवडणूक पारंपरिक भावनाविरुद्ध दैनंदिन सुविधा अशी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. हे जर काम करून गेलं तर खरंच खूप मोठं आव्हान उभं राहील. पण मला सांगा, हे सगळे उमेदवार आणि त्यांचे मुद्दे एका बाजूला, पण प्रत्यक्ष मतदानाचं गणित काय सांगतंय? जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडलंय ना, तर इथे सर्वात मोठा बॉम्ब पडला आहे. आणि हा या विश्लेषणातील सर्वात मोठा धक्का आहे. असा काय धक्का आहे? फोंड्याच्या मतदार यादीत अत्यंत धक्कादायक बदल झाला आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर तब्बल 4,230 मतदार कमी झाले आहेत. एक सेकंड, 4,230 मतदार, हा आकडा खूप मोठा आहे. हो ना. आता एकूण मतदार 32,157 वरून 27,927 वर आले आहेत. पण श्रोत्यांना प्रश्न पडेल की हे इतकं महत्वाचं का आहे? विचार करा, ज्या मतदारात मागच्या वेळी आमदार फक्त 77 मतांनी निवडून आला, तिथे अचानक 4,000हून अधिक मतदार यादीतून गायब होणं. हा तर खरोखरच एक राजकीय भूकंप आहे. अगदी बरोबर. यामुळे आधीची सर्व राजकीय समीकरणे आणि अंदाजपत्रके पूर्णपणे खुलमळून पडणार आहेत. कारण हे वगळलेले मतदार कोणाचे समर्थक होते हे कोणालाच माहीत नाहीये ना. हो, आणि म्हणूनच प्रत्येक पक्षाला आता शून्यापासून नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. तर या सगळ्या चर्चेचा आपण काय अर्थ काढायचा? सोप्या भाषेत सांगायचं तर 9 एप्रिलला होणारी ही पोटनिवडणूक केवळ एक जागा जिंकण्यासाठी नाहीये. मग ही निवडणूक नेमकी कशाची दिशा ठरवणार आहे? ही राजकीय वारसा विरुद्ध तळागाळातील नेतृत्व आणि पारंपरिक राजकारण विरुद्ध आरोग्य सुविधा यांसारख्या मुद्द्यांची मोठी परीक्षा असणार आहे. हा निकाल 2027च्या विधानसभा निवडणुकीची दिशा ठरवेल.
अगदी बरोबर. आणि या सखोल चर्चेच्या शेवटी जाता जाता एका प्रक्षोभक गोष्टीवर विचार करूया. नक्कीच. कोणता विचार? बघा, केतन भाटीकर आधी मगोबमध्ये होते, आता ते काँग्रेसमध्ये आहेत. खुद्द रवी नाईक मगोब, मग काँग्रेस आणि नंतर भाजपमध्ये होते. हो, गोव्याच्या राजकारणात हे पक्ष बदलणे खूपच सामान्य झालंय. मग माझा प्रश्न हा आहे की जेव्हा नेते इतक्या सहजपणे पक्ष बदलतात, तेव्हा फोंड्यातील निवडणुकांमध्ये पक्षाचे चिन्ह आणि विचारधारा खरंच काही अर्थ ठेवतात का? हा खूपच सखोल आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. की येथील मतदार केवळ त्या व्यक्तीचा चेहरा आणि जनसंपर्क बघून मतदान करत आहेत? विचारधारेची लढाई ही केवळ एक वरवरची घोषणा उरली आहे का? यावर आपल्या श्रोत्यांनी नक्की विचार करावा. नक्कीच. राजकारण सिद्धांतांवर चालतं की निव्वळ चेहऱ्यांवर, हा प्रश्न उरतोच. हो, आणि याच प्रश्नासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. हो, नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गोवा न्यूज डेलीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणात.